हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा सोमवारच्या दिवशी शूट केलेला व्लॉग आहे, ज्या दिवशी आपल्या श्रावणातला तिसरा सोमवार होता. आणि इथे तुम्ही पाहू शकता क्रिशा त्रिशासोबत त्यांचे सगळे कझिन्स आहेत. बिकॉज त्या आठवड्यामध्ये खूप मोठा लॉंग विकेंड होता, सर्वांना सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे सगळेजण क्रिशा त्रिशाकडे आलेले होते. आणि तर श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. सगळ्या बच्चे कंपनीला लवकर सकाळी उठवलेलं, मस्तपैकी आंघोळ वगैरे घातली आणि थेट मंदिरामध्ये घेऊन गेलेलो आहोत. तर आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही होती मुगाची आणि त्याचसोबत आज मंदिरामध्ये क्रिशा त्रिशासोबत आम्ही प्रसाद पण देणार आहोत. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात की मी आज तुम्हाला केळीच्या पानाचं महत्त्व सांगणार आहे की केळीच्या पानावरती का उपवास सोडला पाहिजे किंवा का जेवण केलं पाहिजे हे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आपला व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून. Hello. A few hours later. तर सकाळी काय केलं ते तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुपारी सगळ्यांचा आराम झाला. आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि लॉंग विकेंड आहे, त्याच्यामुळे सगळेजण आलेले आहेत. घर अगदी भरून गेलेलं आहे आणि स्पेशली क्रिशा त्रिशा तर खूपच खुश आहेत सगळे आल्यामुळे. आणि श्रावणातल्या आज सोमवार आहे आणि उपवास सोडण्याची तयारी आता चालू आहे. सगळ्या भाज्या इथे आमच्या झालेल्या आहेत आणि जे काही राहिले ते साईड बाय साईड चालू आहे. तर आमच्या इकडे ना स्पेशली या सोमवारची सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत असतात, कारण की सगळ्यांना केळीच्या पानावरती उपवास सोडायचा असतो सगळीकडेच. म्हणजे स्पेशली शहरामध्ये काही लगेच पानं अवेलेबल होत नाही आणि गावाकडे इझिली अवेलेबल होतात. आणि मेन म्हणजे सगळ्यांसोबत येऊन हे जे काही जेवणाचं सुख आहे ना ते सर्वांना घ्यायचं आहे. तर इथे मी आता नैवेद्याचं ताट भरून घेते आहे आणि त्यासोबत आता केळीच्या पानाचं तुम्हाला महत्त्व देखील मी सांगते. केळीचं पान काही आपण थेट खाऊ शकत नाही, कारण ते पचायला देखील अवघड असतं. पण केळीच्या पानात जेवायला वाढल्यास पदार्थ केळीच्या पानातील पॉलिफेनॉल्स नावाचं द्रव्य शोषून घेतात आणि ते जेवणाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातं. केळीचं पान आपल्याला पोषण देतं ते असं. तसेच केळीच्या पानात जीवाणूविरोधी घटक असतात, जे हे घटक जेवणातील सर्व कीटाणूंना मारतात. यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो, कॅन्सरचाही धोका कमी होतो. दक्षिण भारतामध्ये आजही अनेक ठिकाणी केळीच्या पानावरती जेवण्याची पद्धत आहे. त्यासोबत केळीच्या पानात जेवताना पदार्थांना खास अशी चव येते. याचं कारण म्हणजे केळीचं पान. केळीच्या पानावर एक मेणासारखा सूक्ष्म थर असतो. हा थर जेवणाला आणखी चविष्ट करतो. जेव्हा केळीच्या पानात गरमागरम जेवण वाढलं जातं तेव्हा केळीच्या पाण्यातील हा मेणासारखा थर वितळतो आणि तो आपल्या जेवणाला पदार्थांना समाविष्ट होऊन पदार्थांना आणखी चांगली चव देतो. त्यासोबत केळीच्या पानावरती जेवल्यावरती पचनाचे आजार होत नाही आणि आपली पचनक्रिया देखील सुधारते.
त्यासोबत केळीच्या पाण्यावरती जेवल्यामुळे डाग, खाज, पुरळ, फोड अशा समस्या होत नाहीत आणि केळीच्या पाण्यामध्ये जे काही अँटीऑक्साईड असतात ते आपल्या शरीराला मिळतात. हे अँटीऑक्साईड आपल्या त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी मदत करतात. तर असे आहेत केळीच्या पाण्याचे फायदे आणि जे की कालांतराने आता ते कमी कमी होत चाललेलं आहे ही पद्धत. पण दक्षिण भारतामध्ये आजही ही पद्धत टिकून आहे. त्या साईडला गेला असाल कधी तर तुम्हाला ते नक्कीच पाहायला भेटलं असेल. पोएम बोल ना. येस मम्मी जे बोले ना मी तिला बघ एवढी कॅडबरी द्या. वाव तू पोएम बोलली ना तुला खूप तिकडे दोन करून जॉनी जॉनी बोल मोठ्याने बोल. जॉनी जॉनी